हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मालक 2 दिवस शहराबाहेर गेले होते. मोठ्या बंगल्यात मालकीण एकटीच राहिली होती. संध्याकाळी वातावरण शांत होतं. पावसाचे हलके थेंब खिडकीवर आपटत होते. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर तिचं नाव चमकत होतं. मी थोडा दचकलो. ती नेहमी फोन करत नसे. फोन उचलला तर तिचा गोड आवाज, "काय करतोयस? जमेल तर जरा घरी ये ना, एकटीच कंटाळून गेली." तिच्या आवाजात हलकासा ओलावा होता, जणू कोणीतरी हळूच गुपित सांगतंय. मी क्षणभर विचारात पडलो, पण लगेचच होकार दिला. मी बंगल्यात पोहोचलो. दरवाजासमोर उभा राहिलो तर आतूनच दरवाजा हलकाच उघडला. ती नाजूक गुलाबी रंगाच्या साडीत होती. ओल्या केसांमधून अजून थेंब टपकत होते. मंद दिव्यांच्या उजेडात तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं. "येतोस ना? मी वाट बघत होते," ती म्हणली. मी आत शिरलो. लिव्हिंग रूममध्ये मेणबत्तीचा मंद प्रकाश, हलका गंध आणि खिडकीतून टपकणारा पावसाचा आवाज वातावरणातच रोमॅन्टिक झालं होतं. ती सोफ्यावर बसली आणि मला जवळ बसायला इशारा केला. घर इतकं मोठं आहे, पण माणूस नसाल की रिकामा वाटतं, ती म्हणाली. तिच्या आवाजातील एकटेपणाची झाक मला जाणवली. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात अपेक्षा होती, शोध होता. क्षणभर आम्ही दोघं शांत बसलो. पण तिचा हात अलगद माझ्या हातावर आला. तिच्या बोटांचा स्पर्श अंगभर शहारे आणणारा होता. ती हळूहळू आणखी जवळ आली. "तुझ्याशिवाय कुणाशी बोलायचं हेच कळत नाहीये," ती कुजबुजली. मीही हसत म्हणालो, "मी आहे ना तुमच्यासाठी." इतकं ऐकताच तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिचे केस गालावर अलगद स्पर्श करत होते. सुगंध दरवळत होता. क्षणागणिक जवळीक वाढत होती. तिच्या श्वासाचा उष्णपणा माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. ती हलकेच वर पाहत माझ्या डोळ्यात नजर रोखली. त्या नजरेतच सगळं होतं. संकोचही, पण त्याहूनही जास्त इच्छा. तिने हलकेच विचारलं, "आजची रात्र फक्त आपली ठेवशील?" मी तिचा हात घट्ट धरला. त्या क्षणी सगळ्या सीमा विरघळल्या आणि ती रात्र रोमॅन्टिक आणि अविस्मरणीय ठरली. तर मित्रांनो, कशी वाटली मालकीणबाईसोबतचा हा अनुभव? तर हा अनुभव तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला अनुभव. तर मित्रांनो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचा येणारा व्हिडिओ तुमच्या आवडीचा असेल. तोपर्यंत धन्यवाद.